हसन मुश्रीफ ते बऱ्याचदा म्हणत असतात की खासदार व्हायचं आहे आणि परत केंद्रात मंत्री व्हायचे आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा ते नेहमी म्हणतात त्याप्रमाणे हिमालयाच्या उंचीप्रमाणे नेहमी वाढतच चाललेले आहेत. समरजित राजे आणि सुप्रियाताई यांची सुद्धा भेट झालेली आहे. त्यांच्या बऱ्याच नेत्यांशी गुप्तगू झालेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये पुढे येतील. पण समरजित घाटगेंचा जो शाहू कारखाना आहे त्या कारखान्याचं बरंच कार्यक्षेत्र हे कोल्हापूर दक्षिणशी निगडीत आहे. तर त्याचा फायदा कोल्हापूर दक्षिणचं जे कोण उमेदवार असणार आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. अगदी सतेज पाटील सुद्धा इचलकरंजीमध्ये राहतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे. राजू शेट्टी गेल्या 2 निवडणुकीमध्ये ते पराभूत झालेले आहेत. पराभव दारुण होता. त्यामुळे राजकीय भूमिका नेमकी काय घ्यायची याबाबत सध्या ते चाचपडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. आपण कोल्हापूर जिल्ह्याबद्दल या भागात बोलणार आहोत. शहराबद्दलचा एपिसोड तुम्ही ऐकला असेल. आता एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणाकडे आपण बोलूया. शहराप्रमाणे जिल्ह्याचं राजकारण एका रंजक वळणावर आहे. कारण का कागलची बातमी आली, त्याच्या पाठोपाठच जनसुराज्य शक्तीने त्यांच्या 4 उमेदवारांच्या घोषणा केल्या. राजू शेट्टींचं नेमकं काय, असे अनेक प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भाने मला पडले होते. आपण कागलपासून सुरुवात करूया. महायुतीच्या जागा वाटपाचं काही ठरलेलं नसताना अजितदादांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर समरजित घाटगेंचं नेमकं काय, समरजित सिंह घाटगेंचं नेमकं काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले. कागलमध्ये नेमकं चाललंय काय सर? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक राजकीय विद्यापीठ असं कागलला म्हटलं जातं. कागलचं एकूण राजकारण हे कायम धगधगतं राहिलेलं आहे. इथला राजकीय संघर्षाचा इतिहास सुद्धा तेच सांगत आलेला आहे आणि आताची निवडणूक हे त्याचा पुढचा भाग गाठेल असं दिसत आहे. कारण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांनी एकत्रित निवडणूक लढवायचं असं ठरलेलं आहे. अर्थात कोणत्या ठिकाणी कोण उमेदवार असावेत हे काही ठरलेलं नाही. पण साधारण एक सूत्र असं राहील की जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं साधारण सूत्र लक्षात घेऊन कदाचित उपमुख्यमंत्री अजितदादा रविवारी कागलमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी त्या मतदारसंघामध्ये तिथले जे आमदार आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा प्रचाराला लागा असा संदेश दिलेला आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली उमेदवारी हे हसन मुश्रीफ यांच्या रूपाने जाहीर झालेली आहे. अर्थात हे होणं अपेक्षित सुद्धा होतं. परंतु त्याचे हसन मुश्रीफ जेव्हा निवडणुकीत राहणार तेव्हा त्यांच्या विरोधात कोण असणार यावेळी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मागच्या वेळी 2019ची निवडणूक झाली होती तेव्हा या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ होते आणि भाजप शिवसेनेमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची असा एक मोठा बाका प्रसंग आलेला होता. त्याच्या आधी समरजित घाटगे यांनी 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं होतं. त्यामुळं भाजपकडनं उमेदवारी मिळेल अशी त्यांना खूप मोठी आशा होती. परंतु ऐनवेळी अशा काही घडामोडी घडल्या की त्या मतदारसंघात शिवसेनेचं काम करणारे माजी आमदार संजय बाबा घाटगे होते. तर त्यांनी मातोश्रीशी संधान साधलं आणि रातोरात त्यांना उमेदवारी जाहीर झाली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून समरजित घाटगे हे नाराज झाले. परंतु त्यांनी आपली नाराजी न दर्शवता त्यांनी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचं ठरवलं आणि अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे गेले आणि पहिल्याच मतदारसंघात त्यांनी जवळपास 88,000 मतं घेऊन आपला एक मतदारसंघामध्ये प्रभाव दाखवून दिलेला होता. साधारण 55,000 मतं संजय सिंह घाटगेला होते. परंतु 28,000चं मताधिक्य घेऊन हसन मुश्रीफ या मतदारसंघामध्ये विजय झाले आणि 5व्यांदा ते या मतदारसंघात आमदार झालेले आहेत. आता 6व्यांदा परत आमदार होण्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू आहेत. ते बऱ्याचदा म्हणत असतात की मला परत 2 वेळा आमदार व्हायचं आहे, त्यानंतर खासदार व्हायचं आहे आणि परत केंद्रात मंत्री व्हायचे आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा ते नेहमी म्हणतात त्याप्रमाणे हिमालयाच्या उंचीप्रमाणे नेहमी वाढतच चाललेले आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण राजकीय कर्तृत्वाचा एकूण अंदाज असल्यामुळं कदाचित अशा पद्धतीचे ते विधानसुद्धा करत असतील. दुसऱ्या बाजूला समरजित घाटगे या निवडणुकीत काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण दुसरा या निवडणुकीतला एक चर्चेचा भाग असा की मागच्या वेळी आपण चर्चेमध्ये उल्लेख केला की शिवसेनेकडून संजय घाटगे या मतदारसंघात उमेदवार होते. तर आता संजय घाटगेंनी एका कार्यक्रमामध्येच असं जाहीर केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये मला निवडणूक लढवायची नाही आणि मी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देणार आहे. त्यांना माझे मित्र म्हणून मी त्यांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणजे मागच्या निवडणुकीत या 2 प्रबळ शक्ती या निवडणुकीत एकत्र आलेल्या आहेत.
हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे. तिसरा उमेदवारच हां, तिथनं बाजूला त्यामुळं आता प्रश्न असा होईल की जर का संजय घाटगे जर का हसन मुश्रीफ यांच्याबरोबर असतील तर तिथं शिवसेनेचा उमेदवार कोण, शिवसेनेचा उमेदवार कोण हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, अशा अर्थानं आपल्याला त्याकडे बघावं लागेल. कारण संजय घाटगे वगळता तिथं शिवसेनेचा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळं कदाचित या मतदारसंघामध्ये मतदारसंघाची अदलाबदल होईल. आणि एक सध्या गेली काही दिवस जी चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे समरजित घाटगे यांचं हे शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर त्या काँग्रेसच्या वतीनं त्यांच्याशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि असंही सांगितलं जातं की समरजित राजे आणि सुप्रियाताई यांची सुद्धा भेट झालेली आहे. त्यांच्या बऱ्याच नेत्यांशी गुप्तगू झालेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये पुढे येतील. आणि तसं झालं तर मग बऱ्याच राजकारणाचे संदर्भ बदलले जातील. कारण समरजित घाटगेंचा जो शाहू कारखाना आहे त्या कारखान्याचं बरंच कार्यक्षेत्र हे कोल्हापूर दक्षिणशी निगडीत आहे. तर त्याचा फायदा कोल्हापूर दक्षिणचं जे कोण उमेदवार असणार आहेत, जर का ऋतुराज पाटील हेच आता गृहीत आहे तिथं, तर त्यांना फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला कागल मतदारसंघामध्ये सुद्धा जसा त्यांचा समरजित घाटगेंचा प्रभाव आहे तसाच शेजारी असणारे राधानगरी भुदरगड या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. आणि गडिंग्लज या मतदारसंघामध्ये श्रीपतराव शिंदे हे जनता दलाचे आमदार होते. तर त्यांच्या कन्या स्वाती कोरी या निवडणुकीसाठी रस दाखवत आहेत. परंतु कदाचित जर का शरद पवार यांनी जर समरजित घाटग्यांना उमेदवार दिली तर त्यांचा गट सुद्धा समरजित घाटगे यांच्या सोबत राहील. आणि गडिंग्लज मधल्याच पूर्वी जे आमदार होते, विधानसभेचे अध्यक्ष होते बाबा कुपेकर, तर त्यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर आता चंदगडसाठी रस दाखवत आहेत. तर त्या आणि संध्यादेवी कुपेकर यांची सुद्धा त्या या मतदारसंघात काही प्रमाणात प्रभाव आहे. तर त्यांचा सुद्धा समरजित घाटगे यांना पाठिंबा मिळू शकते. त्यामुळं आताच्या क्षणाला जरी समरजित घाटगे यांनी भूमिका जाहीर केलेली नसली तर कदाचित ते आता ते असं सांगतायत की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाकडून मला काही स्पष्ट सांगितलं जात नाही तोपर्यंत मी याबाबत माझी भूमिका व्यक्त केली जाणार नाही. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूरचा दौरा होणार आहे. तर त्या दौऱ्यापर्यंत फारशा काही हालचाली होणार नाहीत. पण ते जेव्हा कोल्हापुरात येऊन जातील तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात बरंच काही राजकारण घडेल. आणि समरजित घाटगे सुद्धा महाविकास आघाडीकडे येतील, शरद पवार गटाकडे येतील. त्याचबरोबर पलीकडच्या मतदारसंघात जे माजी आमदार आहेत KP पाटील, त्यांना त्या मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे तेही कदाचित महाविकास आघाडीकडे येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. फक्त ते उमेदवारी कोणाची घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे. ते शिवसेनेची उमेदवारी घेणार की काँग्रेसची घेणार की राष्ट्रवादीचा हा एक मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळे या कागलमध्ये बऱ्याच काही घडामोडी पुढच्या काळामध्ये दिसतील. सर, समरजित सिंह घाटगेंच्या बाबतीत एक गमतीशीर घटना अशी आहे की ते फडणवीसांच्याही जवळचे मानले जातात आणि त्यांचं राजकीय करिअर की मैत्री अशा त्या पेचात अडकलेले. तुम्ही म्हणलात ती सगळी गोष्ट बरोबर होती. पण आणखीन कागलमध्ये महत्वाचा जो फॅक्टर मानला जातो म्हणजे मंडलिक गट. तो नेमका काय करणार त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं म्हणलं जातं. तुमचं काय मत आहे सर? मंडलिक गट काय भूमिका घेऊ शकतो? त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवेल आणि तिरंगी लढत लढवून आणेल की दुरंगी लढतीत कोणाच्या तरी बाजूने उभा राहील? कागल मतदारसंघामध्ये राजकारणाचा महत्त्वाचा घटक म्हणून मंडलिक गटाकडे पाहिलं गेलेलं आहे. कारण मंडलिक गटाचं या तालुक्यामध्ये जवळपास 40 वर्षाचा प्रभाव राहिलेला आहे. परंतु गेल्या नुकतीच जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक हे उमेदवार होते आणि त्यांना या निवडणुकीमध्ये पराभूत व्हायला लागलं. आता ते या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात काय भूमिका घेणार याकडं अर्थात सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. कागलपुरता विचार करायचा झाला तर अलीकडे एका कार्यक्रमामध्ये संजय मंडलिक आणि समरजित घाटगे एकत्र होते आणि त्यावेळी संजय मंडलिक असं म्हणाले की समरजित घाटगे यांना पाठिंबा द्यायला किंवा त्यांच्यासोबत राहायला मला काय अडचण नाही आहे. परंतु महायुतीची एकूण समीकरणं काय ठरतात, उमेदवारी कोण ठरते आणि पक्षपातळीवरची भूमिका काय होते यानंतर मग माझा निर्णय घेतला जाईल. त्यामुळं या क्षणाला त्यांनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. परंतु त्यांनी एक सहानुभूती समरजित घाटगे यांना दाखवलेलं आहे. अर्थात महायुतीचा निर्णय जो काय होईल त्यासोबत ते राहतील असं आताचं चित्र आहे. परंतु निवडणुकीमध्ये असं असतं की प्रत्यक्षात एका बाजूला राहायचं आणि आत्म मदत दुसऱ्याला करायची असं सुद्धा घटना निवडणुकीमध्ये अनेकदा होत असतात आणि त्याचा चांगला अनुभव संजय मंडलिक यांनी या निवडणुकीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकं काय झालेलं आहे, आपल्याला कोणी मदत केली, आपल्याला विरोधात कोणी राहिलं
म्हणजे महायुतीमध्ये सगळेच म्हणत होते की या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही 1.25 ते 1.5 लाखाचं मताधिक्य घेऊ, परंतु प्रत्यक्षात अगदी 15-1 हजाराचं जुजबी स्वरूपाचं मताधिक्य त्या मतदारसंघात राहिलेलं आहे. त्यामुळं मग महायुतीची मतं गेली कुठं आणि ती कुणी हलवली आहेत, आता याचा बारकाईने शोध आता मंडलिक गट घ्यायला सुरुवात केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्याच्यासोबत राहायचं किंवा हस्ते परहस्ते त्यांना मदत करायची, असं मंडलिक गटाची भूमिका या मतदारसंघात राहील असं दिसतंय. पुढचे 2 मतदारसंघ मला पटकन आता जे राजकीय पटल्यावर वरती येते असे शाहूवाडी, पन्हाळा हा मतदारसंघ जिथे विनय कोरे जनसुराज्य शक्तीचे आहेत आमदार, आता विद्यमान आमदार, आणि करवीर, इथे दोन्ही ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत की विनय कोरेंनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे, जनसुराज्य शक्तीने भाजपला महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, पण त्यांनी 4 जागी निवडणूक लढवणार आणि करवीरला घोरपड्यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली आहे. काय एकंदरीत वातावरण काय आहे दोन्ही मतदारसंघांमध्ये आणि तिथे जागा वाटपाचं गणित कसं काय राहू शकतं? मागची जेव्हा निवडणूक झाली 2019 सालची, तेव्हा या मतदारसंघामध्ये त्याआधी भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार होते. कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक आणि इचलकरंजीमध्ये सुरेश आळवणकर. तर या दोघांनाही या निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं आणि भारतीय जनता पक्षाची परिस्थिती 0 अशा ठिकाणी येऊन पोहोचली. पण त्यानंतर भारतीय जनता पक्षाला समाधानकारक अशा 2 गोष्टी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे शाहूवाडी पन्हाळ्याचे जे आमदार आहेत विनय कोरे, ते जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाचं सहयोगी सदस्य राहणार असल्याचं जाहीर केलं. आणि इचलकरंजीचे अपक्ष आमदार आहेत प्रकाश आवाडे, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पक्षाला आमचा पाठिंबा राहील असं ते जाहीर केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार नसले तरी सहयोगीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला इथं काहीतरी किमान आश्वासक असे चित्र राहिलेलं होतं. आता शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये विनय कोरे हे निवडणुकीला राहणार हे उघडच आहे. किंबहुना त्यांचा या निवडणुकीमध्ये प्रयत्न असा आहे की जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये वाढवायची अशा दृष्टीनं त्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. आणि कालचं जर त्यांचं एक स्टेटमेंट जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघात त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये जनसुराज्य वाढवत असताना शेजारचा सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघात आणि इतर काही ठिकाणी ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. साधारण 15 ठिकाणी निवडणूक लढवायची तयारी त्याने आता केलेली आहे. अर्थात महायुतीकडं त्यांना कितपत जागा वाटून दिल्या जातात त्याच्यावर त्यांचं सगळं गणित अवलंबून असणार आहे. बरोबर बरोबर. त्यामुळं या मतदारसंघात शाहूवाडीमध्ये ते स्वतः राहत असताना त्यांनी आपले काही सहकारी वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचा पहिलाच भाग म्हणून आसगाव या गावामध्ये एक मेळावा झालेला होता आणि त्या करवीर मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचे तरुण कार्यकर्ते संताजी बाबा घोरपडे यांची उमेदवारी त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यांना प्रचाराला लायला सांगितलेलं आहे. अर्थात हे केल्यानंतर लगेच क्रियेच्या प्रतिक्रिया उमटत राहिलेल्या असतात. कारण या मतदारसंघामध्ये गेली 2 वेळा शिवसेनेकडून चंद्रदीप नरके हे निवडून आलेले आहेत आणि ते परत या निवडणुकीसाठी तयारी करतायत. तर अर्थात ते उमेदवार म्हणून लोकांसमोर येत असतानाच परत एकदा संताजी बाबांचं नाव पुढे आलं. त्यामुळे मग महायुतीचा उमेदवार कोण अशा पद्धतीची गुंतागुंत निर्माण झालेली आहे. जनस्वराज्याचं म्हणणं आहे की मागच्या वेळी चंद्रदीप नरके हे पराभूत झालेले आहेत, त्यामुळं या जागेवर आता ते दावाच होऊ शकत नाही. तर ती जागा महायुतीमधनं आमच्याकडे घेणार आणि तिथे घोरपडे यांना उमेदवारी देऊन निवडून आणणार अशा पद्धतीच्या जनस्वराज्याच्या हालचाल आहेत. अर्थात ते शिंदे गटाला मान्य नाही. शिंदे गटाचं म्हणणं आहे की आम्ही इथे 2 वेळा निवडून आलेलो आहे आणि या मतदारसंघात परत निवडून येण्यासाठी काही आम्हाला वातावरण आहे. त्यामुळं परत एकदा चंद्रदीप नरके यांनी हे जे काय जनस्वराज्याचं राजकारण सुरू आहे त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे राहुल पाटील यांनी तयारी चालवलेली आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष PN पाटील हे अनेकदा निवडून आलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीचं जर आपण एकूण निकाल बघितला तर शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य जे मिळवून देण्याचा जो मतदारसंघ होता त्यामध्ये करवीर होता. बरोबर. आणि PN पाटील यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत की PN पाटील यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना आपण विधानसभेमध्ये पाठवू. बरोबर. आणि त्यातूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून राहुल पाटील यांनी काम केलं आहे. त्यांना उमेदवारी मिळेल असं जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं राहुल पाटील यांनी संपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राहुल पाटील हे तर असणारच आहेत. अर्थात महायुतीमध्ये
जो काही ताणतणाव निर्माण झालेला आहे, म्हणजे जनस्वराज्य शक्तीचे संताजी बाबा घोरपडे, आणखी शिंदे सेनेचे चंद्रदीप नरके, तर यांच्यात कोणाला उमेदवारी मिळणार याच्यावर बरंच काही राजकारण अवलंबून राहील. आणि ज्याला कोणाला उमेदवारी दिली जाणार नाही तर तो निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार, तो कोणाला मदत करणार, यावर या मतदारसंघाचं गणित अवलंबून राहील. शाहूवाडी पन्हाळ्याच्या याच्यामध्ये ठाकरे गटाचे जे आहेत सत्यजित पाटील सलुडकर, त्यांची भूमिका नेमकी कशी राहणार आहे? अपोजिट साईडने कोणाला उमेदवारी मिळू शकते? सलुडकरलाच मिळू शकते की आणखीन कोणी आहे? मागची आताची जी लोकसभा निवडणूक झालेली होती, तर त्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने हे शिंदे सेनेकडून परत एकदा उमेदवारी दिलेले होते. आणि महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला, हा एक मोठा कुतूहलाचा प्रश्न होता. कारण राजू शेट्टी यांना उमेदवारी मिळेल असा एक साधारण सगळ्यांचा होरा होता. परंतु राजू शेट्टी यांनी जी काही भूमिका घेतली ती पाहता त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली नाही. आणि मग तिथं अखेरच्या क्षणी ठाकरे शिवसेनेकडून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार आहेत सत्यजित पाटील सलुडकर यांना उमेदवारी दिली. आणि या निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील हे पराभूत झाले आणि धैर्यशील माने विजय झाले. आता या मतदारसंघ शाहूवाडी पन्हाळामध्ये विनय कोरे यांच्या विरोधात कोण, अशा काही चर्चा सुरू झाल्या आहेत, काही हालचाली सुरू झाल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या आधी एक शाहूवाडी मधले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांची एक बैठक झालेली होती. आणि त्या बैठकीमध्ये सूर असा होता की लोकसभा निवडणुकीसाठी आपण सत्यजित पाटील यांना उभा करू, त्यांना निवडून आणू, त्यांना दिल्लीला पाठवू, आणि त्या होणाऱ्या विधानसभेची जागा आहे तिथं मग कोणाला उमेदवारी द्यायची, असे काही मुद्दे आलेले होते. तर त्यामध्ये एक चर्चेचा मुद्दा होता की तिथं रणवीर गायकवाड जे आहेत त्यांना उमेदवारी विधानसभेसाठी द्यायचं असं एक तिथं त्यावेळी ठरलेलं होतं. रणवीर गायकवाड हे या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसकडून 5 वेळा खासदार झालेले उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले मानसिंग गायकवाड यांचे ते सुपुत्र आहेत. तर त्यांना उमेदवारी दिली जाणार की परत एकदा सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळणार, आता या अंतर्गत महाविकास आघाडी अंतर्गत काय चर्चा होते त्याच्यावर बरेच अवलंबून राहणार आहे. कारण रणवीर गायकवाड यांना काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघात राहायचं आहे, त्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे. अर्थात त्यांनी तयारी लोकसभेसाठी केलेली होती, पण सत्यजितबाबांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना थांबावं लागलेलं होतं. तर आता परत ते थांबणार का, की परत उमेदवारी सत्यजित पाटील सलुडकर यांना दिली जाणार, अशा काही गोष्टींच्याकडे ही काही समीकरणं नेमकी कशी घडतात याच्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. उमेदवारी कोणाला याचा निर्णय अजून काही महाविकास आघाडीतनं झालेला नाही. काँग्रेसकडून जरी गायकवाड असले आणि सत्यजितबाबा शिवसेनेकडून असले तरी उमेदवारी नेमकी कोणाला मिळते यावर इथलं सारं काही अवलंबून असेल. सर, पुढच्या मतदारसंघाकडे बोलतो, शिरोळकडे. आत्ताच बातमी आली होती की शिरोळमधनं एकनाथ शिंदे गटाकडनं प्राध्यापक चंद्रकांत मोरे यांचं नाव निश्चित होतंय अशा बातम्या होत्या. धैर्यशील मानेंचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे अशा अर्थाने, आणि पुढे जाऊन जे एकनाथ शिंदे म्हणतील तसं या मोडला जाऊन त्यांचं नाव आता चर्चेत आलं होतं. पण जे यड्रा वर्कर आहेत ते अपक्ष लढणार की शिंदे गटाकडनं लढणार, ही चर्चा याच्या अगोदर सुरू होती. ही बातमी नुकतीच आली, त्यामुळे मी शिरोळ मतदारसंघाबद्दल विचारतो, काय परिस्थिती आहे आता तिथे? निवडणुका म्हटलं की इच्छुकांची ही रेग लागलेली असते. बरोबर. विधानसभेसारखी निवडणूक असेल तर त्यामध्ये ती रेग आणखी वाढलेली असते. आणि तसंच या विधानसभा निवडणुकीसाठी दिसतंय. कारण अनेकांच्या अपेक्षा आहेत की आपण विधानसभेच्या निवडणुकीला राहावं, त्या मांडवात जावं. यश अपयश काय होईल तो पुढचा भाग, पण त्या मांडवाखाली एकदा जायचं ही राजकीय कार्यकर्त्याची इच्छाच असते. त्यामुळे शिरोळमध्ये सुद्धा अनेकांनी या मांडवात उभं तयारी केलेली आहे. आता तिथे राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार आहेत. मागच्या वेळी ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. त्याआधी त्यांचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेला होता. परंतु त्या मतदारसंघाची उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते अपक्ष म्हणून राहिलेले होते आणि निवडून आलेले होते. त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेट घेतली आणि पाठिंबा दिला. त्यातून त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं होतं. त्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामं आणली, मोठा निधी आणला. त्यानंतर जेव्हा राज्यामध्ये सत्ता बदल झाला त्यावेळी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. बरोबर. जरी मंत्रिपद नाही मिळालं तरी निधी मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात मिळालेला होता. आणि मतदारसंघामध्ये आणलेल्या योजना, आणलेला निधी याच्या आधारे ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. परंतु निवडणूक कोणाकडून लढवायचं याबद्दल अजून त्यांनी स्पष्टता केलेली नाही. महायुतीकडून लढणार की आणखी कोणाकडून लढणार, महायुतीकडून लढायचं असेल तर ते अजित पवार राष्ट्रवादीकडून लढणार की शिंदेच्या शिवसेनेकडून लढणार याबाबत अद्याप त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही.
परंतु मतदारसंघातली बांधणी मात्र त्यांनी सुरू केलेली आहे. अर्थात हे एका बाजूला ते सुरू असताना दुसऱ्या बाजूला आणखी काही नावं चर्चेमध्ये आहेत. जसं उल्लेख केला की चंद्रकांत मोरे, तर अशी काही नावं येत राहणार आहेत. परंतु ती नावं केवळ असून उपयोग नाही, तर ती उमेदवारी सुद्धा तितकी सक्षम असली पाहिजे. निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट काय आहे ते सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीचा जर का विचार केला तर तिथे मागच्या वेळी उल्हास पाटील हे निवडून आलेले होते शिवसेनेकडून. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून गणपतराव पाटील दत्त साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. त्यांचे वडील सारे पाटील यांनी सहकारी क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. दत्त कारखाना हा सहकारी क्षेत्रातला एक चांगला कारखाना म्हणून नावारूपाला आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या पश्चात गणपतराव पाटलांनी ह्या कारखान्याचं नेतृत्व पुढे नेटाने राहिलेलं आहे. त्यामुळं मग गणपतराव पाटील आणखी उल्हास पाटील ह्या दोन नावांची सध्या तिथं उमेदवारीसाठी चर्चा आहे. अर्थात याबाबत अजून प्राथमिक पातळीवर अजून काहीच हालचाली सुरू नाहीत, पण दोघे निवडणुकीला राहतील असं दिसतंय. त्यामुळे उमेदवारी जसं इतर मतदारसंघाच्या बाबतीत म्हणतो की उमेदवार नक्की कोण त्यावर त्याचे समीकरण ठरणार, तसंच शिरोळ बाबतीत पण आपल्याला ते म्हणावं लागेल. राजू शेट्टी पण इकडे उमेदवार त्यांचे उभे करतील स्वाभिमानीचे असं म्हणलं जातंय. त्यांची भूमिका काय राहील या मतदारसंघाबाबत? राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी एका बाजूला संघटनेची बांधणी भक्कम करण्याकडे लक्ष दिलं आणि त्याचवेळी त्यांनी आपला राजकीय प्रवास सुद्धा सुरू ठेवला. त्यातून ते जिल्हा परिषद सदस्य झाले, आमदार झाले, 2 वेळा खासदार झाले आणि गेल्या 2 निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झालेले आहेत. या लोकसभा निवडणुकीचा पराभव हा त्यांना जिव्हारी लागलेला आहे. पराभव दारुण होता. त्यामुळे राजकीय भूमिका नेमकी काय घ्यायची याबाबतचे सध्या त्यांची काहीच भूमिका ठरलेली नाही. ते चाचपडत आहेत, नेमकं काय करायचं याचा ते अंदाज घेत आहेत. म्हणजे महाविकास आघाडीसोबत जायचं की महायुतीसोबत राहायचं यासारखे अनेक प्रश्न आहेत. कार्यकर्ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सुचवत असतात की आपण या गटाकडे राहिलं तर हे फायदे होऊ शकतात, तिकडे गेलो तर ते फायदे होऊ शकतात. परंतु या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करतात. आत्ताची ताजी भूमिका बघितली तर ते राज्यामध्ये तिसरी आघाडी स्थापन व्हावी या दृष्टीने प्रयत्न करतायत. अलीकडे त्यांच्या बच्चू कडू यांच्याशी काही गाठीभेटी झालेल्या आहेत. तर त्यांच्या माध्यमातून जी काही तिसरी आघाडी एक येताना पुढे दिसायला लागले, साधारण चित्र दिसायला लागले, तर अशा काही लोकांच्या सोबत ते एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करतील आणि काँग्रेस म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापासून बाजूला राहून तिसरा काहीतरी पर्याय, सक्षम पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु हे करत असताना त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असणं सुद्धा ते गरजेचं आहे. जर का सक्षम उमेदवार नसतील तर यश किती मिळणार हा प्रश्न आहे. कारण निवडणुकीचं तंत्र बदललेलं आहे, जमाना बदललेला आहे, मतदारांची मानसिकता बदललेली आहे आणि केवळ शेतकरी संघटनेचं काम तारून नेल असे चित्र आता राहिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे गंभीर होत चाललेले आहेत. शेतकऱ्यांना चांगला नेता पाहिजे आहे, पण केवळ शेतकरी हे एवढ्यापुरतं राजकारण न करता त्याचा परीघ जर का त्यांनी वाढवला आणि त्या दृष्टीनं जर त्यांनी बांधणी केली तर पुढच्या काही काळ त्यांना आश्वासक ठरू शकतो. परंतु विधानसभेसाठी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि हे करून सुद्धा कोणत्या मतदारसंघात लढणार, कोल्हापूर मतदारसंघात नेमकं काय करणार ह्याबाबत स्पष्टता नाही आहे. शिरोळ मतदारसंघामध्ये ते स्वतः राहतील अशी सुद्धा पद्धतीची चर्चा आहे. ते जर राहतील तर ज्यांनी यापूर्वी या मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत त्यांची भूमिका काय राहणार, ते नाराज होणार का, अशा पद्धती ह्याही दुसऱ्या बाजू आहेत. तर राजू शेट्टी जरी तिसरी आघाडी करणार म्हटले असले तरी ती तिसरी आघाडी तेवढी ताकदवान असणं, प्रबळ असणं हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ती जर का प्रबळ झाली तर त्यांना या राज्यामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करता येऊ शकेल. सर, त्याच्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग येतो इचलकरंजीचा मतदारसंघ आणि हातकणंगलेचा. त्या मतदारसंघांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही सुरेश हळवणकरांचं उदाहरण घेतलं, मगाशी बंटी पाटलांच्या संदर्भाने सुद्धा इचलकरंजीचा तुम्ही उल्लेख केला होता. विधानसभेला नेमका तर तिथे काय घडतंय? इचलकरंजी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळी भाजपचे सुरेश हळवणकर आणि अपक्ष प्रकाश आवाडे यांच्यामध्ये लढत झालेली होती. बरोबर. 2009 साली पश्चिम महाराष्ट्रात जे काही सगळं गणेशोत्सवानंतर घडलं, दंगलीचा प्रकार घडला आणि हिंदुत्वाला पूरक असं वातावरण घडलं असा जो मी उल्लेख केलेला होता, तर त्याचा फायदा सुरेश हळवणकर यांना मिळाला आणि 2009 साली ते विजय झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रकाश आवाडे यांचा पराभव केला आणि पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच घडलं. 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हळवणकर हेच विजयी झाले आणि प्रकाश आवाडे यांना पराभूत व्हावं. परंतु मागच्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघाची सगळी समीकरणच बदलली. कारण निवडणुकीच्या आधी 6 महिने प्रकाश आवाडे हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते
जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवणार, ती वाढवणार अशा पद्धतीच्या भाषणं त्यांच्याकडून होत होती. परंतु नंतर त्यांनी मतदारसंघाचा कानोसा घ्यायला सुरू केला आणि या मतदारसंघात आपण विजय व्हायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याची त्यांनी चाचपणी केली आणि त्यातनं लक्षात आलं की इचलकरंजी शहर हे हिंदुत्वाला पूरक असं झालेलं आहे आणि हिंदुत्वाला पूरक असल्यामुळं अशा पद्धतीच्या विचारसरणीसोबत राहिलं तर आपलं तारू कुठंतरी ते ह्या सगळ्या याच्यामध्ये राहू शकेल असं, या सगळ्या गजबजल्यामध्ये राहू शकेल असं त्यांना एक वाटू लागलं. त्यामुळं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःची एक ताराराणी आघाडी पक्ष स्थापन केला आणि या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि ते करत असताना त्यांची भाषा मात्र हिंदुत्वाला पूरक अशा स्वरूपाची राहिली आणि त्याचा परिणाम असं झाला की ते या निवडणुकीमध्ये विजय झाले आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पक्षाला आमच्या ताराराणी आघाडीचा पाठिंबा आहे आणि मी वैयक्तिक आमदार म्हणून सुद्धा पाठिंबा देतो असं सांगून ते भाजपसोबत राहिलेले. गेली 5 वर्षे ते भाजपसोबत आहेत. परंतु भाजपसोबत असले तरी ते भाजपचे झालेले नाहीत, कारण भारतीय जनता पक्षानं त्यांना अजून प्रवेश दिलेला नाही. त्याचं कारण उघडच आहे की या मतदारसंघामध्ये 2 वेळा आमदार राहिलेले सुरेश हाळवणकर यांचे ते राजकीय स्पर्धक आहेत. त्यामुळे हाळवणकर आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला भारतीय जनता पक्षामध्ये आणून स्वतःचा स्पर्धक पक्षामध्ये निर्माण करतील ही शक्यता नाहीच आहे. त्यामुळं अर्थातच भारतीय जनता पक्षामधला प्रवेश आवाडे यांचा रखडलेला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीनंतर काही समीकरणं थोडी बदलताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूणच राज्यातलं जे यश अपयश बघितलं तर ते पूर्वीच्या मानानं कमी राहिलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आपल्या जुन्या मित्रांच्या बरोबर, जुन्या पक्षांच्या बरोबर आणि सहयोगी आमदारांच्या सोबत राहण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं ते भारतीय जनता पक्ष या मतदारसंघात इचलकरंजी बाबतीत नेमकी काय भूमिका घेणार याला महत्त्व आहे. कारण सुरेश हाळवणकर या मतदारसंघात 2दा आमदार झालेले आहेत, त्यामुळे परत एकदा त्यांनाच उमेदवारी मिळेल हे उघडच आहे. हाळवणकरांनी सध्या स्टेटमेंट पण केलेले आहेत. पण आज एक इचलकरंजीमध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळी आवाडे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती काही स्वरूपात तडजोडीची आहे. त्यांनी हाळवणकरांचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितले की मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी ज्यांना मिळेल, तुम्हाला मिळाल तर तुम्ही राहा, मला मिळाल तर मी राहू, किंवा कोणाला जरी नाही मिळालं तरी आपण निवडणूक म्हणून महायुतीसाठी एकत्र राहू आणि जर का आपण एकत्र राहणार नसेल तर त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक लोक टपलेले आहेत आणि ते कोणालाही मिळणार नाही. त्यामुळं आपणच दोघांनी ते एकत्र येऊन काहीतरी त्याचा योग्य निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. अर्थात या प्रस्तावाचा हाळवणकर कसा विचार करतात, भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व कसं विचार करतंय यावरच बऱ्याच काही गोष्टी अवलंबून राहणार आहेत. आणि मुख्य म्हणजे प्रकाश आवाडे यांनी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची नाही अशी एक भूमिका 15 ऑगस्ट रोजी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी आपले कनिष्ठ उमेदवार आहेत राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रकाश आवाडे यांनी या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी या निवडणुकीमध्ये लढवायचं नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्याऐवजी आपला उमेदवार कोण असेल तर त्यांनी जिल्हा परिषदेचे पूर्वी सदस्य होते, त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहेत. अर्थात राहुल आवाडे यांनी सुद्धा गेली 4-5 महिने या मतदारसंघामध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि मी विधानसभेचा उमेदवार असणार अशा पद्धतीची वातावरण निर्मिती सुद्धा केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राहुल आवाडे उमेदवार असतील असं आत्ताचं चित्र आहे आणि भारतीय जनता पक्ष महायुती याबाबत नेमका कसा विचार करतं हे माहीत नाही. अनेक कंगोरे त्याबाबत येतात की असंही सांगितलं जातं की हा मतदारसंघ मग शिंदे गटाकडे सोडला जाईल आणि ते शिंदे गटाकडून मग आवाडे उमेदवार असतील अशा अनेक पद्धतीच्या चर्चा आहेत. अगदी सतेज पाटील सुद्धा इचलकरंजीमध्ये राहतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे चर्चा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने होत असली, माध्यमिक स्वरूपाची चर्चा असली तरी ह्याचा अद्याप निश्चित असं धोरण तिथं स्पष्ट झालेलं नाही. ते जेव्हा होईल त्यावर याबद्दल आपल्याला सखोलपणे बोलता येईल. बरोबर. सर, हातकणंगलेमध्ये सुद्धा राजू वावळे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे, कारण जागा वाटप हा त्यातला कळीचा मुद्दा असणार आहे. मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे कागल मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आहेत आणि भाजपचे समरजित घाटगे हे तिथे तयार करतायत आणि जर का समरजित घाटगे यांना उमेदवारी न मिळता तिथं मुश्रीफ यांना मिळाली तर घाटगे हे बंडखोरी करतील किंवा महाविकास आघाडीशी संधान साधतील असं चित्र आहे. बरोबर. त्याचबरोबर चंदगड मतदारसंघात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्या मतदारसंघात अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार राजेश पाटील हे आमदार आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असणारे शिवाजी पाटील हे मागच्या वेळी तिथे निवडणुकीत होते
ते अल्पमताने तिथं पराभूत झालेले आहेत. तर तेही या निवडणुकीत काय भूमिका घेणार हाही वादाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत आणि तिथं अजित पवार यांचे माजी आमदार राहिलेले के.पी. पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. बरोबर. जर का आंबेडकर यांना उमेदवार मिळणार असेल तर के.पी. पाटील यांना वेगळी वाट चोखाळावी लागेल आणि ती कशी चोखाळायची ह्याच्यावरनं मग महायुतीमध्ये वाद होणार आहे. त्यामुळे कदाचित ते महाविकास आघाडी दिली हे जसं आणि इचलकरंजीत काय होतं ते आता आपण चर्चा केलेलीच आहे. तसाच मुद्दा हातकणंगलेमध्ये येणार आहे तो महाविकास आघाडी अंतर्गत येणार आहे. कारण तिथे काँग्रेसचे आमदार राजू आवळे आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून तिथं उमेदवारांची संख्या पाहिली तर ती तिघांची आहे. कारण या मतदारसंघात 2 वेळा ठाकरे यांच्या गटाकडून डॉक्टर सुजित मेंचेकर हे निवडून आलेले होते. त्यांनी परत एकदा हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी केलेली आहे. किंबहुना त्या मतदारसंघावर उमेदवारीचा दावा सुद्धा केलेला आहे. आणखी एक उमेदवार तिथं आहेत शरद पवार गटाचे माजी आमदार राजू किसनराव आवळे. तेही या मतदारसंघावर लक्ष ठेवून सुद्धा आहेत. परंतु आता त्यांच्या अलीकडच्या काही हालचाली पाहिल्या तर त्यांनी एकूण हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाड्यांतर्गत स्पर्धा जर लक्षात घेऊन त्यांनी हातकणंगले आता मिरज मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू केलेली आहे तिकडे जास्त लक्ष घातलेलं आहे. परंतु आमदार राजू आवळे की सुजित मेंचेकर असा एक प्रश्न महाविकास आघाडी अंतर्गत असणार आहे आणि याबाबत महाविकास आघाडी काय नेमकी भूमिका घेते अजून स्पष्ट झालेलं नाही. विद्यमान आमदारांना उमेदवारी द्यायची ही साधारण भूमिका दिसते. त्यामुळे राजू आवळे यांना परत एकदा उमेदवारी मिळेल असं दिसतंय. ती दिल्यानंतर मेंचेकर काय भूमिका घेणार यालाही महत्व आलेलं आहे. परंतु या मतदारसंघात दुसरीकडे जर बघितलं तर मागच्या वेळी अशोक माने यांनी ही निवडणूक लढवली होती जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून. ते जरी शिरोळ तालुक्यातले असले तरी हातकणंगले मतदारसंघात येऊन ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीने मतं घेतली ते बघितले तर त्यांना यावेळी परत एकदा अनुकूल असं वातावरण दिसायला लागलेलं आहे. या मतदारसंघामध्ये विनय कोरे यांचा सुद्धा मोठा प्रभाव आहे आणि जनस्वराज्य पक्षाचे ते उमेदवार आहेत. जसं मगाशी आपण उल्लेख केला की संताजी बाबांना करवीरमधून निवडून देऊन उमेदवारी निवडून आणायचं, आपण स्वतः चव्हाडीमध्ये पन्हाळ्यामध्ये निवडून यायचं, तसंच शेजारच्या राखीव असलेल्या हातकणंगले मतदारसंघामधून अशोक माने यांना निवडून आणणे अशा पद्धतीची रणनीती विनय कोरे यांची दिसते, जनस्वराज्य पक्षाची दिसते. त्यामुळे या रणनीतीमध्ये अशोक माने यांना सुद्धा बऱ्यापैकी संधी दिसते. त्यामुळं या एकंदरीचा हातकणंगले मतदारसंघाचा विचार केला तर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. आणि उमेदवार तर आता जवळपास स्पष्ट झालेले आहेत की काँग्रेसचे राजू आवळे आणि जनस्वराज्याचे अशोक माने. सर, राधानगरीचा तुम्ही मग आता उल्लेख केला त्याच्यामध्ये ए.वाय. पाटलांची भूमिका नेमकी काय असेल? गोकुळ संघाचे माजी अध्यक्ष त्यांची भूमिका नेमकी काय असेल? ए.वाय. पाटील हे पूर्वीपासून काँग्रेसचं राजकारण करत आले होते. नंतर राष्ट्रवादी स्थापन झाला त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते अनेक वर्ष काम केलेले होते आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. शरद पवारांचा गट झाला, अजित पवारांचा गट झाला, तेव्हा ते अजित पवार यांच्यासोबत राहिलेले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली भूमिका बदललेली आहे. ते काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी आपला पाठिंबा जाहीर केलेला होता आणि ते त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. अर्थात जेव्हा आपण ए.वाय. पाटील यांचा विचार करतो तेव्हाच त्यांचे मेहुणे असलेले के.पी. पाटील यांचाही ओघानच तिथं उल्लेख येणं स्वाभाविक ठरतं. अर्थात गेल्या काही कालावधीमध्ये के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या मेहुण्या पाहुण्यांमध्ये वितुष्ट आलेलं आहे. त्याचं मुख्य कारण राधानगरी भुदरगड या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला असणार यावर या मुख्य वाद अवलंबून आहे. त्याच्या आधी वादाचं एक कारण घडलेलं होतं की बिद्री साखर कारखान्यामध्ये के.पी. पाटील हे अनेक वर्ष नेतृत्व करतायत. राज्यात सर्वाधिक उसाला दर देणारा कारखाना म्हणून या कारखान्याचा लौकिक आहे आणि या कारखान्यामध्ये आपल्याला संधी मिळावी अशी ए.वाय. पाटील यांची भूमिका होती आणि के.पी. पाटील यांनी विधानसभा किंवा आमदारकी हे सगळं बघावं आणि कारखाना आपल्याकडे द्यावा अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा होती. अर्थात ती के.पी. पाटील यांना मान्य नव्हती आणि त्यांनी या निवडणूक त्यांनी स्वतंत्र लढवली आणि ए.वाय. पाटील आहेत हे विरोधकांकडून लढले आणि त्यामध्ये ते त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर पुढचा एकूण राजकीय प्रवास लक्षात घेऊन आता ए.वाय. पाटील हे काँग्रेसच्या सोबत राहिलेले आहेत आणि या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर के.पी. पाटील यांनी सुद्धा मतदारसंघातलं एकूण वातावरण लक्षात घेऊन तेही महाविकास आघाडी सोबत राहावं असा त्यांच्या एकूण हालचाली दिसतात. कारण शाहू महाराजांना
जसं करवीरमधनं मोठ्या मताधिक्य मिळालं होतं तसं राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये सुद्धा 60,000 मताधिक्य मिळालं होतं. आणि हे मताधिक्य पाहिलं तर तिथं महाविकास आघाडीला वातावरण पूरक आहे असं या मेवण्या पाहुण्यांना दोघांनाही वाटतं. आणि त्या सगळ्या लाटेवर स्वार होऊन त्या मतदारसंघात विजयी व्हावं अशा पद्धतीच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळं या राधानगरी भुदरमध्ये जसं प्रकाश आंबेडकर यांना शिंदे सेनेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, तर महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कोणाला असणार हा कळीचा मुद्दा आहे. आणि याबाबत महाविकास आघाडी नेमका कोणता निर्णय घेते हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. कारण हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळं ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असणार आहे आणि ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील हे जरी इच्छुक असले तरी ते नेमके कोणत्या पक्षाकडे राहणार, त्यांच्या उमेदवारी कुठल्या असणार, चिन्ह कुठलं असणार, या सगळ्या बऱ्याच गोष्टीवर निवडणुकीचं सगळं काही अवलंबून असणार आहे. त्याकडे लक्ष द्यावं लागेल. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता अख्ख्या जिल्ह्याचं राजकारण डिकोड करून सांगितलं. आय होप आपल्या लोकांना सुद्धा हे विश्लेषण आवडलं असेल. त्यांनी कमेंट करून आम्हाला सांगावं आणखीन सरांकडनं त्यांना काय काय ऐकायला आवडेल कोल्हापूरच्या संदर्भाने. सर आता आपण इथेच थांबूया. आता जशी जशी निवडणूक पुढे जाईल, जशी जशी निवडणुकीचं वारं पुढे जाईल, तशा तशा आणखीन इंटरेस्टिंग गोष्टी, आणखीन इंटरेस्टिंग इन्साईट आपल्याला बघायला पण मिळतील. त्यावेळी आम्ही तुमच्या संपर्कामध्ये नक्कीच राहू. आता इथेच थांबू. धन्यवाद.